मित्रांनो, नाते नाते हे नशिबाने बनलेले असते आणि ते आपल्याला जपता आले पाहिजे. मित्रांनो, नाते जपणे जेवढे सोपे आहे तेवढंच कठीणही आहे आणि चांगलेपणा हा नात्यातला मुख्य घटक आहे. कधी कधी नात्यामध्ये लहान लहान कारणाने भांडणे होतात. अशी भांडणे झाली की ती भांडणे आपल्याला सावरता आली पाहिजे. मित्रांनो, पण आपण बघतो की आपली माणसं ही भांडण झाले की सगळे नाते विसरतात आणि आयुष्यभरचा राग घेऊन बसतात. मित्रांनो, नाते तुटले की ते परत जोडतायत, पण मात्र त्या नात्याला गाठ असते. उदाहरणार्थ, एखाद्या धाग्याचे 2 तुकडे करून त्याला परत जोडले तर ते जुडते, पण त्याच्यात गाठ निर्माण होते आणि ही गाठ धाग्यांना कधीच एकत्र होऊ देत नाही. मित्रांनो, नात्यामध्ये पण तसेच आहे. नाते जर परत जोडले तरी त्याच्यात गाठ पडलेली असते आणि ही गाठ नात्यांना पहिल्यासारखी बनू देत नाही. म्हणून मित्रांनो, होईल तेवढं नाते जपण्याचा प्रयत्न करा. जर का एकदा ते तुटले तर ते पुन्हा जोडणं मुश्किल आहे. मित्रांनो, आपण बघतो की 2 भाऊ लहानपणापासून एकत्र एका घरामध्ये राहत आलेले असतात, पण हा प्रवास त्यांच्या लग्नापर्यंत असतो आणि लग्न झाले की त्यांच्या एका घराचे 2 घर होतात आणि एका चुलीच्या 2 चुली होतात आणि 2 भाऊ वेगळे होतात. आणि त्याचे कारण म्हणजे त्यांच्या बायका. त्यांना त्यांचे सासू सासरे नको असतात, त्यांना फक्त त्यांचा नवरा आणि त्यांची मुलं एवढाच संसार हवा असतो. प्रत्येक बायका अशा आहेत असे मी सांगत नाहीये, पण ज्या बायका अशा वागतात त्यांना एकच सांगू इच्छितो की जे तुम्ही वागता आहेत ते चुकीचे आहे. संसार हा वेगळे राहून नाही तर एकत्र राहून केला जातो. यामुळे आपले नाते मजबूत होते. नाते टिकवायचे असेल तर शांती ही खूप महत्त्वाची असते. मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला ते कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल लाईक सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा तुमच्या फॅमिलीला. चला तर नवीन व्हिडिओमध्ये भेटू. बाय.